नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। होळी हा सण फक्त रंगाचा नाही तर आध्यात्मिक शक्तीचा, नकारात्मकता दूर करण्याचा आणि नवीन शुभ सुरुवातीचा सण आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, होळीच्या दिवशी एक छोटीशी वस्तू गुपचूप ठेवल्यास तुमच्या आयुष्यात सुद्धा चमत्कार घडू शकतात। होय, आज हा उपाय अनेक लोकांनी अनुभवलेला आहे। पारंपरिक मान्यता मानली जाते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक खास उपाय नक्की सांगणार आहे जो तुम्ही लोक चुकवतात। होळी म्हणजे वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय। पुराणानुसार होलिका दहनाच्या रात्री वातावरणात अशी ऊर्जा निर्माण होते जी नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता वाढवते। हीच ती वेळ असते तेव्हा घरातील अडथळे दूर होतात, आर्थिक समस्या कमी होतात, वाईट नजरेचा प्रभाव संपतो। म्हणूनच पूर्वीचे लोक या दिवशी काही विशेष उपाय करायचे। आता आपण जाणून घेऊया तो खास उपाय। होळीच्या दिवशी गुपचूप ठेवायची वस्तू म्हणजे एक लहानसा तांदळाचा मूठभर तांदूळ आणि एक लवंग। होय, ही साधी वाटणारी पण प्रभावशाली आहे। उपाय कसा करायचा? हा उपाय करण्याची योग्य वेळ होळी पेटवल्यानंतरची रात्र किंवा होळीच्या दिवशी सकाळी लागणाऱ्या वस्तू: मूठभर तांदूळ, एक लवंग, लाल कपड्याचा छोटा तुकडा। पद्धत काय आहे? प्रथम हात धुवून स्वच्छ व्हा, तांदूळ आणि लवंग लाल कपड्यात बांधा, मनात शांतपणे तुमची इच्छा बोला। हे गाठोडं घरातील कोणालाही न सांगता कपाटात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा। लक्षात ठेवा, हा उपाय करताना बोलायचं नाही, हसायचं नाही आणि कोणाला दाखवायचं सुद्धा नाही। याचा परिणाम काय होतो? हा उपाय केल्याने काय होतं असे मानले जाते की घरात धनलाभाचे मार्ग उघडतात, अडथळे कमी होतात, नकारात्मकता शक्ती दूर होते, अचानक शुभ घटना घडतात। अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांना अचानक पैसे मिळाले, कामात यश मिळाले आणि अडकलेले काम सुद्धा पूर्ण झाले। ही गोष्ट श्रद्धेवर आधारित आहे, पण श्रद्धेने केलेले उपाय अनेकदा आश्चर्यकारक परिणाम देतात। हा उपाय करताना 5 नियम लक्षात ठेवा। पाच नियम लक्षात ठेवायचे आहेत। वस्तू ठेवताना कोणालाही सांगू नका, मनात वाईट विचार नसावेत, लाल कपडा स्वच्छ असावा, इच्छा स्पष्ट बोला, गाठोडं किमान 7 दिवस हलवू नका। जर हे नियम पाळले तर उपाय प्रभावी होतं असं मानलं जातं। शेवटचा खास मंत्र आहे, गाठोडं ठेवताना मनात हा छोटा मंत्र म्हणा: ओम शुभ लाभाय नमः। कोणता? ओम शुभ लाभाय नमः। हा मंत्र धन आणि शुभत्व वाढवण्यासाठी म्हटलेला आहे। मित्रांनो, होळी हा आनंदाचा सण आहे, पण त्याचबरोबर हा सण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो। जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। हा उपाय आवडला नसेल तर नका करू। तर धार्मिक उपायांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। तर आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। श्री स्वामी।